आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची जनती, ते माई के दुःखाचे जनती, ये रती माई के दुःखाची जनती, माई के दुःखाचे जनती. नाही आदि अंती अवसान, आदि अंत अवसान, आदि अंत अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, विनाश करे आपुलिया, अविनाश करी आपुलिया ऐसे, विनाश करे आपुलिया. लावी मना पिसे गोविंदाचे, मनापिसे गोविंदाचे, नावी मनापिसे गोविंदाचे. ये रती माई के दुःखाची जनती, ते माई के दुःखाचे जनती, ये रती माई के दुःखाची जनती, माई के दुःखाचे जनती. नाही आदि अंती अवसान, आदि अंत अवसान, आदि अंत अवसान. तू कामने कामरणेची सरे, कामरणेची सरे, तू कामने कामरणेची सरे, कामरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, बुरे गिरते मागे, बुरे गिरते मागे. ये रती माई के दुःखाची जनती, माई के दुःखाचे जनती, ये रती माई के दुःखाची जनती, माई के दुःखाचे जनती. नाही आदि अंती अवसान, आदि अंत अवसान, नाही आदि अंत अवसान. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. विठ्ठल विठ्ठल भोला पुंडलिक वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री संत जगद्गुरु तुकाराम, कपिलेश्वर भगवान की, प्रभु वैद्यनाथ भगवान की, बोलो रे भाई सब संतन की. नम आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, ये रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान, अविनाश करी आपुली ऐसे, अविनाश करी आपुली ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे, ये रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान.
तुका म्हणे कामरणेची सरे, तुका म्हणे कामरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. ओ पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरे पांडुरंगा करू ओ दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. ओ दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. ओ बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओ बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन.
दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू का अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस पुरदिं प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा निवृत्ती उदारा सुभान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाचे आद्यत्रय जननी देवाचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्यत्रय जननी देवांची जय जय श्री राधा रमणा जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेची वंदू चरण श्री गुरूंचे सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में माता पिता प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाचा सरळ अर्थ पाहिला तर तुकाराम महाराज म्हणतात, माणसाने आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर एक देव केला पाहिजे बर का, आणि एकाच देवाचं मनातून नामचिंतन केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी ह्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. माणसाने काय केलं पाहिजे, एकच देव केला पाहिजे आणि एकाच देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. येरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. महाराज आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर एकाच देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. किती वेळेस आपण येणार आणि किती वेळेस जाणार, किती वेळेस येणार. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही रोज एका मंदिरात जातात तरी सुद्धा देव काय आम्हाला पावत नाही. रोज एका मंदिरात गेल्याच्या नंतर देव कसा पावल. तुम्ही एका देवाच्या मंदिरात जा आणि एका देवाचं नामचिंतन करा, निश्चित तो अखिल कोटी ब्रह्मांड मालक आल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढा आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिचे गोविंदाचे. मग असं केल्याच्या नंतर काय होतं, त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाच्या नामाचा आपल्याला वेड लागतो. तुकाराम महाराज म्हणतात की माणसाने आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर असं कर्म केलं पाहिजे की मेल्यावर सुद्धा माणसाची कीर्ती आजरामर झाली पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे
कीर्ती मागे. असा अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडला. अभंगाचा अर्थ हाच असेल असा माझा आग्रह नाहीये. जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशात भरारी घेतात तसे मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. विठाला विठाला. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा. आमच्या आजी कैलासवासी सो पुष्पाबाई रामदास डांगे आणि जे आपल्या सर्वांचे विनीत आहेत असे बाळासाहेब आमचे काका रामदास डांगे, राजकुमार रामदास डांगे आणि तुकाराम रामदास डांगे. बघा ना, आमच्या आजी गेल्या पण नाव कसं सगळ्यांचं देवाचंच ठेवलं. अहो महाराज, आजकाल पोरं वर्ष श्राद्ध करायला तयार नाहीत. एवढंच काय, आई वारली तर यायला तयार नाहीत महाराज. एके दिवशी काय झालं, असंच फोन आला आमच्या अण्णांना. म्हणे महाराज ते डॉक्टर होतं. आईनं एवढं मोठं शिकवलं महाराज. माणसाने जास्तही कमवलं नाही पाहिजे बरं का, खूप कमवलं. तो डॉक्टर होता आणि मग तो निघून पुण्याला गेला. मग आमच्या अण्णांना फोन आला. म्हणे महाराज, आमच्या अण्णांनी सांगितलं की बाबा तुमची आई वारली, तुम्हाला यावं लागल. म्हणे महाराज किती पैसे लागतील आम्हाला सांगा, किती पैसे लागतील. आता आई वारली, कोण जन्म दिलेली आई, तिच्यामुळे आपल्याला हे जग पाहायला मिळालं आणि किती पैसे देतील हे विचारायला येते, किती पैसे लागतात. आमच्या अण्णा म्हणले असं नाही जमत वा, यावं लागते. तो म्हणला महाराज तुम्ही सांगा तर किती पैसे पाहिजेत. अण्णा म्हणले तो काही येत नाही, म्हणून अण्णानं सगळं केलं. मग अण्णा म्हणले हॅलो कीर्तन कुणाचं ठेवायचे. म्हणे महाराज तुमचं तुमचं बघा, तुम्हाला कीर्तन कुणाचं ठेवायचे. मग कीर्तन ठेवलं. मग पुन्हा अण्णांनी फोन केला. म्हणे आता तरी या, इथं केस काढावं लागते, चप्पी करावं लागते. मग त्याने काय उत्तर दिलं महाराज, तुम्ही ज्याचं कीर्तन ठेवलं होतं ना त्याचीच चप्पी करा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे ज्याचं कीर्तन ठेवले त्याची चप्पी करायची बघा. आणि यांनी 25वी पुण्यतिथी आईची, आमच्या आजींची. बघा बरं किती पुण्य आहे बघा. पुण्यतिथी कोणाचीही होत नसते बरं का. पुण्यतिथी होण्याकरता पुण्य लागतं. देवाची जयंती होते, संतांची पुण्यतिथी होते आणि तुमचं आमचं गोड जेवण होतं महाराज. पुण्यतिथी कोणाची होते? पुण्यतिथी होत असते पुण्यवानाची. पुण्यतिथी होण्याकरता पुण्य करावं लागतं. पुण्य केल्याच्या नंतर पुण्यतिथी होते. असं पुण्यतिथी होते का? नाही होत महाराज. विठाला विठाला विठाला. आपल्याला सुंदर असा नरदेह मिळाला. त्याच्या शास्त्रामध्ये 3 कारण सांगितले आहेत: कर्म, वासना आणि पाप पुण्य. महाराज आपलं जर काही कर्म शिल्लक राहिलं तर ते पूर्ण करण्याकरता जन्माला यावं लागतं. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी पळावे, तया ते भोग भोगावया यावे देहा एका. मग महाराज आपलं जर काही कर्म शिल्लक राहिलं तर ते पूर्ण करण्याकरता माणसाला जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले माझं खूप भाग्य आहे, माझं खरंच खूप पुण्य आहे जे मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली बरं का. आणि खूप मोठे मोठे कीर्तनकार आहेत, खूप मोठे मोठे गायनाचार्य आहेत आणि इथं मला कीर्तन करण्याची संधी मिळाली महाराज. मी आता सगळ्यांचे नाव घेते. आमचे गायनाचार्य असतील दत्ता महाराज, उद्धव महाराज आणि नागेश महाराज. वादक असतील गोरख महाराज, एकनाथ महाराज, शंकर महाराज आणि सुषण महाराज. आणि महाराज ज्ञानोबा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्वच विद्यार्थी असतील. आमला भजनी मंडळ असेल, देव दहीफळ भजनी मंडळ आणि दिंद्रूड भजनी मंडळ, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
कारण यांच्या सगळ्यांमध्ये कीर्तन करण्याची संधी मला मिळाली. महाराज, तुम्हालाही वाटत असेल आपल्याला जर म्हातारपणी चांगलं राहावं, चार घास सुखाचे मिळावे, तर तुम्ही काय केलं पाहिजे? वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या मुलाला टाकलं पाहिजे. महाराज, जास्त कमवूनही काही उपयोग नाही, लेकराला जास्त शिकूनही काही उपयोग नाही. पण तुमचं लेकरू कितीही मोठा असू द्या महाराज, ते तुमच्या मातीला येईल का नाही ते सांगता येत नाही, पण तुमचं लेकरू परमार्थ करणारा असू द्या, निश्चित तो तुम्हाला चांगलं जपेल. बघा महाराज, एवढी ताकद आहे परमार्थामध्ये. मग तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या लेकरांनी शिकावं, तर तुमच्या लेकराला तुम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपली जर वासना शिल्लक राहिली तर ते पूर्ण करण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागतं. आपलं जर पाप आणि पुण्य जर समान झालं ना, तर आपल्याला एक जन्म मिळतो. पाप पुण्य समान करुनी जन्माला येतो प्राणी. खरंच महाराज, एवढे महाराज मंडळी, हे सगळं कुळ सुद्धा पवित्र लागतं आणि देश सुद्धा पावन असावं लागतो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. खरंच माझं खूप भाग्य. या जन्माचं पुण्य एक आपल्या सगळ्यांचं नाहीये, तर अनेक जन्माचं काहीतरी पुण्य, अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. बहुत सुकृताची जोडे, बहुत सुकृताची जोडे, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, जोडी जोडी, बहुत सुकृताची जोडे, बहुत सुकृताची जोडे, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. हो म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, देव असा तसा आवडत नसतो महाराज. त्याच्याकरता देव आवडण्याकरता सुद्धा देवाविषयी मनामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि माणसाने एक देव केला पाहिजे, देव बदलला नाही पाहिजे. महाराज, आमचे सुभाष महाराज असतील, हे सुद्धा आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता सगळेच असतील महाराज, प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य होणार नाही. जेवढ्यांचं नाव घेतलं तेवढ्यांचं घेतलं, ज्याचं नाही घेतलं त्याचं पुढच्या वेळेस घेण्याचा प्रयत्न करेल. कारण महाराज, मेन म्हणजे आम्ही आता कशा गाडीवर आलात आणि तुमचे रोड तर लयच भारी आहेत महाराज. आता तसं आपल्याला बोलायचं नाही, पण एक सांगायले, आणि त्याच्यामुळं माझी तब्येत बरी नाही. मी तुमचीच मुलगी, मी अजून चांगलं कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल, पण तुमचीच मुलगी, जर चुकलं असेल तर माफ करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, वासना शिल्लक राहिली ना, माणसाला जन्माला यावं लागतं. हा जड भरत जो होता ना, त्याची वासना हरणीच्या गर्भामध्ये राहिली होती. मग महाराज, वडिलांनी सांगितलं होतं की बाबा, तुझ्याकडे कितीही प्रॉपर्टी येऊ दे, काहीही होऊ दे, पण तू काय करायचं? देवाला प्राप्त करून घ्यायचं. काय करायचं? देवाला प्राप्त करून घ्यायचं. मग त्याने सांगितलं ठीक आहे. मग आता तो म्हातारा होत आला, मग सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलांना दिली आणि तो जंगलामध्ये आला, गंडकी नदीच्या काठी येऊन राहिला. मग सारखं त्याच्या देवामध्ये देवाचं नाव असायचं, म्हणजे मुखामध्ये राम राम राम, सतत तो देवाचं नामस्मरण करायचा. देवाशिवाय त्याला दुसरं काही आवडतच नव्हतं. मग एके दिवशी काय झालं महाराज, तो पाणी पिण्याकरता गेला आणि तिथे एक गर्भवती हरीण आली होती. ती पाणी पिऊ लागली आणि तिने ऐकलं की हरीण ओरडतोय, आणि तिला वाटलं त्या हरणानं, त्या वाघानं जर मला खाल्लं, तो वाघ काय करतोय, ओरडतोय, तर वाईट होईल, मीही मरल आणि माझ्या पोटातलं बाळही मरल. म्हणून तिने नदीच्या पलीकडे उडी मारली आणि तिचा गर्भ पाण्यामध्ये पडला आणि वाहत 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 वाहत
राजा भरताच्या जवळ आला. मग त्या राजा भरताने नुसतं घेतलं आणि काठावर ठेवलं का नाही, त्याच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं. त्यानं घेतलं त्या हरणाला आणि घरी घेऊन गेला. त्याचे सगळे लाड पुरवायचा, सारखं हरीण 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 म्हणायचा. आतापर्यंत जो राजा राम राम म्हणायचा, आतापर्यंत जो राजा देवाचं नामचिंतन करायचा, आज तो हरीण 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 म्हणू लागला. मग महाराज आता ते हरीण मोठं झालं. कितीही केलं तरी तो प्राणी जास्त दिवस माणसाच्या जवळ राहत नसतो. मग महाराज एके दिवशी तो पळून गेलं हरीण जंगलामध्ये. आणि जंगलामध्ये गेलं, राजाला कळालं आणि त्या जंगलाला आग लागली. राजाला वाटलं की बाबा आता आपल्या हरणाला खाल्लं, आता आपला हरीण गेलं जग सोडून, आणि रडू लागला. आणि त्याला एवढं हे झालं, एवढं दुःख वाटलं महाराज. आणि हरीण 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 म्हणत म्हणत त्याने आपला प्राण सोडून दिला. मग मरताना आपण ज्या गोष्टीचा विचार करू तो जन्म आपल्याला पुढे मिळत असतो. मरताना जर आपण कुत्र्याचा विचार केला तर आपल्याला पुढचा जन्म कुत्र्याचाच मिळतो. मग आपण मरताना देवाचं नाव घेतलं पाहिजे, मरताना देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. बघा बरं, हा अजामेळा किती पापी होता, किती दृष्ट होता महाराज. याच्याकरता अक्कलकोटी ब्रह्मांड मालकाने विमान पाठवलं. महाराज एके दिवशी काय झालं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, एके दिवशी एक ब्राह्मण आले अजामेळाच्या घरी. मग जेवण वगैरे केलं, सगळं झालं. आणि ते ब्राह्मण म्हटलं की दक्षिणा द्या. अजामेळाने सांगितलं तुम्ही जेवण केलं, दक्षिणा नाही मिळणार. मग पाहिलं की एक मूल रांगत रांगत येऊ लागलो. मग ते जे ब्राह्मण आले होते ना, त्या ब्राह्मणाने सांगितलं की तुम्ही काय करा, या मुलाचं नाव नारायण ठेवा, हीच माझी दक्षिणा असेल. अजामेळाने सांगितलं ठीक आहे. मग महाराज खूप पापी होता हा अजामेळ, पण सतत तो नारायण 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 म्हणायचा. मग त्याच्या मुखातून देवाच्या नामस्मरणाचा जप व्हायचा, त्याच्या मुखातून देवाचं नाव यायचं. महाराज सतत म्हणायचा नारायण, पाणी आण नारायण, असं कर नारायण, तसं कर, सतत नारायण नारायण. मग महाराज ज्यावेळेस तो जाणार होता, कुठं, परळीला वापस का नाही, ज्यावेळेस त्याला यमदूत घेण्याकरता आले त्यावेळेस तो नारायण नारायण म्हणून आवाज देऊ लागला. तो कोणाला आवाज देऊ लागला हो? अक्कलकोटी ब्रह्मांड मालकाला आवाज देऊ लागला का? मुळीच नाही. तो कोणाला आवाज देऊ लागला? त्याच्या मुलाला. पण त्या देवाला वाटलं की आवाज तो मला देतोय, म्हणून त्या देवाने त्याच्याकरता विमान पाठवलं. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. ओ पुत्राची असे मन नारायण, पुत्राची आलो बे म्हणे नारायण, पुत्राची आलो भे म्हणे नारायण, पुत्राची आलो भे म्हणे नारायण. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, ओ त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. पुत्राची आलो त्यासाठी विमान पाठविले. तो कोणाला आवाज देऊ लागला हो? त्याच्या मुलाला. पण देवाला वाटलं त्यालाच आवाज देतोय की काय, म्हणून देवाने त्याच्याकरता विमान पाठवलं. खूप पापी होता हा अजामेळ. मग महाराज यमदूत बी घ्यायला आले आणि विष्णुदूत बी घ्यायला आले. मग विष्णुदूत म्हणाले आम्ही घेऊन जाणार याला, आणि यमदूत म्हणाले आम्ही घेऊन जाणार. मग यमदूत म्हणाले की यानं काय एवढं पुण्य केले आयुष्यामध्ये जे त्याला घेण्याकरता तुम्ही आलात. त्याने सांगितलं की तो सतत नारायण 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 म्हणायचं. एवढंच नाही, तो ज्यावेळेस जाणार होता ना त्यावेळेस सुद्धा तो नारायण 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 म्हणू लागला. कोण? हा अजामेळ. म्हणून आम्ही त्याला घेऊन जाणार. तेव्हा यमदूत म्हणू लागले, आओ तो तुमच्या देवाला आवाज देत नव्हता,
तो कोणाला आवाज देऊ लागला? त्याच्या मुलाला आवाज देऊ लागला आणि तुम्हाला वाटलं की तो देवाला आवाज देतोय. आजा मेळा पाप राशी नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे. नारायणा नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. ओ नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. देवाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे महाराज, पण आपण काय करतो? तुम्हाला वाटतं की देवाचं नाव घ्यायचं म्हणलं की मंदिरामध्येच जाऊन घ्यावं, देवाचं नाव घ्यायचं म्हणलं की जपाची माळच हवी, असं काही नाही हो. फक्त तुमच्या मनामध्ये भाव असला पाहिजे. तुम्ही स्वयंपाक करत करत सुद्धा देवाचं नाव घेतलं ना, पण कसं? तुमच्या मनामध्ये भाव असला पाहिजे. नाहीतर स्वयंपाक करायचा आणि म्हणायचं चिंट्या इकडे ये. ओम नमः शिवाय. ओ डबा भरला घेऊन जा. ओम नमः शिवाय. आशाने देव येईल का? नाही येणार. पण तुमच्या मनामध्ये जर भाव असेल आणि तुम्ही जर मनातून देवाचं नामचिंतन केलं ना, तर निश्चित तो अखिल कोटी ब्रह्मांड मालकीन. एकदा सगळ्यांनी हात वर करा, लाजू नका, सगळ्यांनी हात वर करा. नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. ओ नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण.
जाण्यापेक्षा एकाच देवाचं नामचिंतन करायचं आणि आपल्या अंतःकरणामध्ये तेवढा भाव असला पाहिजे. अभंगाच्या प्रथम चरणात आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 देवीन जीवा सुख नये. देवीन जीवा सुख नये. येरते माईक सुखाची गणती. येरते माईक सुखाची गणती. देवीन जीवा सुख नये. देवीन जीवा सुख नये. येरते माईक सुखाची गणती. येरते माईक सुखाची जनते. आपुला तो एक देव करून घ्यावा. देणे विण जीवा. देणे विण जीवा सुख नये. हरी आपुला तो एक जय श्री राधे. घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. माणसाने एक देव केला पाहिजे, नाहीतर जसा वार बदलला तसा देव बदलायचा, महिना बदलला की देव बदलायचा, असं मुळीच नाही केलं पाहिजे. एकाच देवाचे नामचिंतन केलं पाहिजे. सोमवार आला की आज सोमवारच आहे ना. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. सोमवार संपला नाही तोपर्यंत आला मंगळवार. मंगळवारी उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा. ओ उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. महाराज मंगळवार आला की ही असते, नाहीतर तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वात. तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वात. येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत. येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत. येरमाळ्याची येडेश्वरी माझं दैवत. येरमाळ्याची येडेश्वरी माझं दैवत. ओ तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वात. तुळजापूरची अंबाबाई हो मोठी सर्वात. येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत. येरमाळ्याची येडेश्वरी हो माझं दैवत. येरमाळ्याची येडेश्वरी माझं दैवत. येरमाळ्याची येडेश्वरी माझं दैवत. मंगळवार संपला नाही तोपर्यंत आला बुधवार.
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 जा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बुधवार झाला की आला गुरुवार तुला खांद्यावर मी बसवीन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर बसवीन तुला पालखीत मिरवीन दत्ता गाणगापूरला मी पायी चालत येईल दत्ता गाणगापूरला मी पायी चालत येईल गुरुवार झाला की आला शुक्रवार संतोषी मातेचं भजन करायचं शुक्रवार झाला की आला शनिवार अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला जय जय हनुमान जय जय हनुमान ते झालं की आला रविवार माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी असं मारत जसा वार बदलला की तसा आपण देव बदलतो पण आपण असं मुळीच नाही केलं पाहिजे एकच देव केला पाहिजे मला सांगा सोमवार कुणाचा आहे महादेवाचा मंगळवार कुणाचा आहे पार्वती कुणाची महादेवाची बुधवार कुणाचा आहे पांडुरंगाचा त्याच्या अगोदर पांडुरंग कोण होता श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या अगोदर विष्णुदेव मग विष्णुदेव कुणाचं नामस्मरण करतात महादेवाचं महादेव कोणाचं नामस्मरण करतो विष्णुदेवाचं गुरुवार आला ब्रह्मा विष्णू आणि महेश भगवान दत्तात्रेयाचा त्याच्यामध्ये महादेव आलेच शुक्रवारी संतोषी माता त्या कोणाच्या आहेत महादेवाच्याच शनिवार आला तो अवतार कोणाचा आहे महादेवाचाच रविवार आला तो अवतार कोणाचा आहे महादेवाचाच मग देव काऊन बदलायचा एकच देव करायचा पण मनातून देवाचं नामचिंतन करायचं आणि मनातून देवाचं नामस्मरण करायचं मग महाराज आपण जर देवाचं नामस्मरणच नसेल कराल तर आपल्या या आयुष्यामध्ये काय उपयोग आहे नुसतं यायचं कमवायचं पोराच्या 4 लाथा खायच्या आणि निघून जायचं असं कशाला करायचं त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे देवाचं नामस्मरण देवाचं नामचिंतन आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे मग आपण काय केले क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे हो तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना उसको तो खो दिया रे क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। ना त्याच अखिलकोटी ब्रह्मांड मालकाला विसरून गेलो. काय केलं मग आयुष्यामध्ये येऊन? क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृताहुनी गोड नाम तुझे, जिवे तीन गोड अक्षरांचा अमृत जयास, एवढं गोड त्या अखिलकोटी ब्रह्मांड मालकाचं नाव आहे. पण देवाच्या मंदिरात जायचं म्हणलं की माणूस तोंड वाकडं करतो. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. पैशासाठी लोक दुधात पाणी मिसळलेत का पाण्यात दूध मिसळलेत? पैसे के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को छोड़ दिया रे. आयुष्यामध्ये येऊन काय केलं महाराज? ज्या अखिलकोटी ब्रह्मांड मालकाला मिळवायचं होतं ना, त्याच अखिलकोटी ब्रह्मांड मालकाला आपण विसरून गेलो महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, उगीच यायचं उगीच जायचं असं करत बसण्यापेक्षा एकाच देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाही आदि अंती अवसान. महाराज, आपण एकाच देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण आपल्याला अखिलकोटी ब्रह्मांड मालकाने हा नरदेह कशा करता दिला? देवाचं नामचिंतन करण्याकरता, देवाचं नामस्मरण करण्याकरता त्या अखिलकोटी ब्रह्मांड मालकाने आपल्याला सुंदर असा नरदेह दिला.
महाराज ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये असतो ना, ज्यावेळेस आपण गर्भामध्ये असतो ना, त्यावेळेस असं देवाला हात जोडून असतो, ए देवा एकदाच या गर्भाच्या बाहेर काढ रे. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, दुरितांचे जाळे उगवणी, आठवील पाय हा माझा नवस, आठवील पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, आठवील पाय हा माझा नवस, आठवील पाय हा माझा नवस. देवा रात्र नाही दिवस नाही काही नाही, सतत तुझंच नामचिंतन करल देवा, तुझ्याशिवाय दुसरं मी काहीच करणार नाही. कधी जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये असतो ना, तेव्हा देवाला म्हणतो. माणूस कोणाला बोलतो? देवाला. माणूस माणसाला खोटं बोलतो, यात काय नवलय हो? माणूस देवाला खोटं बोलतो. हा माणूस असा एक प्राणी आहे बघा. 84 योनी मधला एक जीव सोडला तर कोणता जीव कमवत नाही, पण कोणता जीव उपवाशी मरत नाही बर का. हा माणूस आयुष्यभर कमवतो तरी सुद्धा जायच्या वेळी उपवाशीच मरतो महाराज. एवढंही कमवलं नाही पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये की जाताना मुलाच्या लाता खायच्या, एवढं कमवलं नाही पाहिजे. कमवायचं, कमवण्यापेक्षा माणसाने आपल्या मुलाला संस्कार दिले पाहिजेत. तुम्ही जर तुमच्या मुलाला चांगले संस्कार दिले ना तर संस्कार कामाला येतील.
कमवलेली प्रॉपर्टी कामाला येणार नाही. तुमच्या जर मुलाला चांगले संस्कार असतील तर तुमचा मुलगा खूप कमवेल. पण तुमच्या मुलाला जर संस्कार नसतील ना तर तुम्ही जेवढं गमवलंय ना तेवढंच तुमचा मुलगा गमवून टाकल बरं का. त्याच्याकरता लेकराला संस्कार चांगले दिले पाहिजेत. आपण मुलाला काय केलं पाहिजे? संस्कार चांगले दिले पाहिजेत. त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? संस्थेमध्ये आपल्या लेकराला टाकलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय येणार नाही हो आपल्यासोबत? एवढा मोठा राजा रावण होता की नाही? त्याच्यासोबत काय गेलं हो महाराज? काहीच गेलं नाही. मग तुमच्या आमच्या सोबत काय येणार आहे? काहीच येणार नाही महाराज. बरं मला सांगा, येताना काय घेऊन आला होतात का? नाही. मग जाताना काय घेऊन जायचंय का? काहीच घेऊन जायचं नाही महाराज. पण आपण जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो ना तेव्हा देवाला म्हणतो, देवा बहु दूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे, आता पांडुरंगा सोडवावे. आठवील पाय हा माझा नवस, आठवील पाय हा माझा नवस. आणि आपण बाहेर आलो की त्या देवाचं भजन करत नाही, काहीच करत नाही. त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाला सुद्धा विसरून गरीबपनों में हाथ जुड़ाया, गरीबपनों में हाथ जुड़ाया, गरीबपनों में हाथ जुड़ाया, गरीबपनों में हाथ जुड़ाया. हो गरीबपनों किती दिवस सुखी असतो? 1 महिना, लई झालं 1 वर्ष. पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये दुःखच असतं. जसे जसे माणसाचे दिवस जातात ना तसं तसं माणसाचं बायकोवरचं प्रेम कमी 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 होत जातं. मुळातच दुःख देणारा हा संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. देव सगळीकडेच आहे हो. देव नाही अशी जागाच नाही. भरला रिता धाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलजी विठ्ठल विठ्ठल जरी तळे भरला, रिता धाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलजी विठ्ठल जळी सळी भरला, तिचा ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलजी विठ्ठल जळी सळी भरला,
ठिकाणी देव आहे. देव नाही अशी जागाच नाही महाराज. तुमच्यामध्ये देव नाही का? तुमच्यामध्ये जर देव नसताना तुम्ही घरीच कुठंतरी भिंतीला लटकलेले असता. माझ्यामध्ये देव नसताना मी इथे थांबले असते का? नसते थांबले. प्रत्येकामध्ये देव आहे. फक्त देवाला पाहण्याची ती दृष्टी यावी लागते. दृष्टी आली की तो देव आपोआप आपल्याला समजतो. विठ्ठल 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 कारण सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक मग महाराज प्रत्येक ठिकाणी देव आहे की हो? असं आहे का तुम्हाला अधिकार नाही मला अधिकार आहे, मला अधिकार नाही तुम्हाला अधिकार आहे, असं काहीच नाही ना. सकळची येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. प्रत्येकाला इथे येण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला फक्त आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे. आपल्या मनामध्ये देवाविषयी श्रद्धा आणि आपण तेवढ्या भावाने तेवढ्या अंतःकरणामधून आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात अविनाशकारी आपले आयसे अविनाश करे आपले आयसे अविनाश आपले आयसे अविनाश करे आपले आयसे ओ अविनाश करे आपले आयसे अविनाश करे आपले आयसे अविनाश करे आपले आयसे अविनाश करे आपले आयसे हो लाभी मन पिसे गोविंदाचे 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 लाभी मन पिसे गोविंदाचे 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 रते माईक दुःखाचे जनते हे रते माईक दुःखाचे जनते लाभी मन पिसे गोविंदाचे 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 लाभी मन पिसे गोविंदाचे 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 हे रते माई दुःखाची जनते हे रते माई दुःखाची जनते 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 अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाच्या नामाचं आपल्याला वेळ असलं पाहिजे. तेवढ्या मनातून आपण त्याचं नाम घेतलं पाहिजे. बरं येताना काय घेऊन आलात का? काहीच नाही. खाली हात आया है और खाली हात जाएगा. माणूस एक असा आहे ना, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नेक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नेक जमाना खोया. माणूस कसा आहे महाराज? आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का म्हणजे 3.5 हाताचं हे माणूस. अल्लाने म्हणजे त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाने सुंदर असा नरदेह दिला. मग काय केलं? खाया पिया सुख से सोया नेक जमाना खोया. काय केलं? खाल्लं पिल्लं आणि आनंदात झोपलो आणि सुंदर असा नरदेह त्या अखिल कोटी ब्रह्मांड मालकाने दिला. त्याचं नामस्मरण करण्याकरता तेच आपण विसरून गेलो. महाराज माणूस माणसाच्या हातातून सुटल पण यमाच्या हातातून कधी सुटत नाही. आपण काही वाईट कर्म करा बघा, तुम्हाला वाटतं की कुणीच बघत नाही. कुणी कसं बघत नाही? त्या देवाला डोळे असतात. ते देव सगळं काही बघतं बरं का. फक्त माझंच नाही तुमचंच नाही तर सगळ्यांचाच सांभाळ कोण करतो? तो अखिल कोटी ब्रह्मांड मालक. सगळ्यांकडे कोण बघतो? तो अखिल कोटी ब्रह्मांड मालक महाराज. विठाल विठाल मग येताना काय घेऊन आलो नव्हतो आणि जातानाही काय घेऊन जायचं नाही. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय.
नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान धरो भला मानसा, नको अभिमान धरो भला मानसा. हो येताना घेऊन आला सकाळ, जाताना घेऊन जाशील काय. येताना घेऊन आला सकाळ, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. हो नको अभिमान धरो भला मानसा, नको अभिमान धरो भला मानसा. ओ दोन दिवसाची दुनिया छाती फुगवून घालून कोरे. या तुझ्या मुखाने बोल भंग बोलून कोरे. सन मार्गी असलेल्या, सन मार्गी असलेल्या गरिबांना दान तू कर भल्या मानसा. नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान धरो भला मानसा, हो नको अभिमान धरो भला मानसा. आता आहेत नंतर राहताल का नाही काही सांगता येत नाही बरं का. पाण्याच्या बुडबुड्यासारखं माणसाचं आयुष्य. दो पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, दो पल की जिंदगानी एक रोज सबको जाना. परसों की क्यों तू सोचे पल का नहीं ठिकाना, परसों की क्यों तू सोचे का नहीं ठिकाना. सोचे होगा ठिकाना, बल्कि क्यों सोचे होगा नहीं ठिकाना. माणसाचं आयुष्य कसं आहे महाराज, पाण्याच्या बुडबुड्यासारखं. आता आहे नंतर राहील का नाही ते सांगता येत नाही. म्हणून गर्व कशाला करायचा, अभिमान कशाला करायचा. जसं त्या देवानं दिले ना आपल्याला तसंच राहायचं महाराज. आपण म्हणतात महाराज आम्ही देवाची एवढी भक्ती करतो, एवढी भक्ती करतो, तरी सुद्धा दुःखच कसं काय आमच्या पदरात पडतं. अगोदर आपण काहीतरी पाप केलं असेल म्हणून या जन्मामध्ये दुःख आपल्या पदरामध्ये पडतं, पण पुढच्या जन्मामध्ये सुख मिळेल. त्याच्यामुळं देवाला दोष द्यायचा नाही. आपलं काहीतरी वाईट कर्म आहे, आपण वाईट वागलो म्हणून आता आपल्याला दुःख भोगावं लागतं. माणसाचे दुःखाचे दिवस खूप दिवस राहत नसतात बरं का, आणि सुखाचे दिवस सुद्धा जास्त दिवस राहत नसतात. म्हणून माणसाने सुख आलं म्हणून जास्त हे करू नये, आणि दुःख आलं म्हणून जास्त रडूही नये. माणसाने सुख दुःख समान केलं पाहिजे. माणसाने जास्त सुख आलं म्हणजे जास्तच आनंदात राहायचं नाही बरं का, कारण आपण आनंदात राहिलो की शेजारच्याला ते देखवत नसतंय, मग आपल्या पदरात काय पडतं, दुःख. विठ्ठल 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 विठ्ठल. मेल्यावर सुद्धा माणसाची कीर्ती अजरामर झाली पाहिजे. असं कर्म माणसाने आयुष्यामध्ये येऊन केलं पाहिजे. असं तुकाराम महाराज अभंगाच्या तुका म्हणे का मरणे तुझा, तुका म्हणे का मरणे तुझा, तुका म्हणे का
साही अवसा. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. मेल्यावर सुद्धा माणसाची कीर्ती अजरामर झाली पाहिजे. असे कर्म माणसाने आयुष्यामध्ये येऊन केले पाहिजेत. विठोबा रखुमाई. तुमचा गेलेला बाप तुम्हाला या आयुष्यामध्ये कधीच परत मिळणार नाही हो. नंतर तुम्ही कितीही आई 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 करा पण तुमची आई येणार नाही. जोपर्यंत आपले आई वडील असतात ना तोपर्यंत किंमत नसते हो. पण ज्या दिवशी आपले आई वडील जातात ना त्यावेळेस खरं आई वडिलांची किंमत कळते. महाराज आमच्या संस्थेमध्ये जेव्हा दिवाळी येते ना काही अनाथ मुलं येतो. सगळे लेकरं जातात दिवाळीला पण यांना आईही नाही आणि वडीलही नाही. हे मात्र त्यांच्या तोंडाकडे पाहत राहतात. त्यांना वाटतं आम्हाला आई असती तर किती बरं झालं असतं, आम्हाला वडील असते तर किती बरं झालं असतं. महाराज ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा. मग ज्याला आई आणि ज्याला वडील नाहीत ना त्याला आई वडिलांची किंमत विचारा. आई काय असते आणि वडील काय असतात ते. महाराज जोपर्यंत माणसाचं आयुष्य आहे ना तोपर्यंत माणूस वाईट व्यसन करतो, वाईट वागतो. आणि ज्या दिवशी त्याच्या आयुष्यातली ती व्यक्ती निघून जाते ना त्या दिवशी त्याला कळतं की बाबा आपण असं नव्हतं करायला पाहिजे पण केलं. महाराज एक छोटंसं कुटुंब होतं. बाप मात्र रोज दारू पिऊन यायचा आणि रोज आईला मारायचा. मुलं मात्र कंटाळून गेले. आता घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा राहिला नाही, खायला काही नव्हतं. पण शेवटी ती आई आहे, ती आई खचली नाही महाराज. ती आई 4 लोकांच्या घरी गेली, भांडे धुणं केलं, काम केलं आणि खायला आणलं. तो बाप म्हणू लागला पैसे मला दे. ती आई म्हणली मालक मी एवढे दिवसभर कष्ट केले तो आणि हेही पैसे तुम्हाला द्यायचं म्हणल्यावर माझे लेकरं उपाशी मरतील की हो. तुम्ही तर काही कमवून आणत नाही पण मी आणलेलं सुद्धा घेतात. म्हणून त्या आईला तेवढंच का म्हणलीस म्हणून त्यानं मारलं. ते ऐकून पैसे हिसकाटून घेतले आणि तो दारू पिण्याकरता निघून गेला. पण शेवटी ती आई आहे महाराज, तरी सुद्धा ती आई खचली नाही. शेजारींकडे गेली आणि म्हणली माय तुमच्याकडे काही असेल तर द्या बरं मला. माझे लेकरं उपवाशी तो, त्यांना काही खाल्लं नाही, त्यांना भूक लागली असेल, द्या ना. मी आयुष्यभर तुमचे उपकार फेडू नाही शकणार हो, फक्त थोडंसं काहीतरी खाण्याकरता द्या. शेजारीन चांगली होती, तिने खाण्याकरता दिलं. त्या आईने जेवणाकरता केलं. लेकरं शाळेतून घरी आले, त्याने पाहिलं की आपल्या आईने स्वयंपाक बनवलाय, पुरणाची पोळी केली. ए आई मला दे ना ग खाण्याकरता. थांब बाळा तुझे वडील येऊ दे मग तुला देईल ना मी. ए आई तुला माहिती ना ग सकाळी मी शाळेत उपवाशीच गेलो होतो, दे ना ग आई. बाळा तू हुशार आहे ना, आपले पप्पा आले ना मग मी तुला खायला देईल. शेवटी ती आई हो, कसाही नवरा असला तरी बायको ते बायकोच असते. मग महाराज 10 वाजता तो आला. कसा आला सुधीत नाही आला, दारू पिऊनच आला आणि म्हणू लागला हे गोडधोड कोणासाठी केलंस? माझं गोड जेवण होतं का वर्षश्राद्ध होतं, कशा करता केलंस? म्हणून ते जे अन्न केलं होतं ना त्या आईनं त्याला लाता मारल्या महाराज. कुणी? तिच्या नवऱ्याने. आणि निघून गेला. महाराज त्या आईने तिथं जे पडलं होतं ना अन्न ते उचलून घेतलं. लेकरं मात्र झोपी गेले. बाळांनो इकडे या जेवायला. लेकरांना बोलवलं, खायला दिलं त्या आईने, त्यांनीही पोटभर खाल्लं. म्हणे बाळांनो उद्या मी असल नसल काय माहिती, मी उद्या मामाच्या गावाला जाणार आहे. पण ते बोललेले बोल लेकरांना कळालेच नाहीत, ते झोपी गेले. ज्या आईने ती विषाची बॉटल आणून ठेवली होती ना ते विष त्या आईने प्राशन केलं आणि महाराज तिचा मृत्यू झाला. सकाळ झाली, 9 वाजले 10 वाजले. त्या मुलीला वाटलं रोज शाळेत जाण्याकरता माझी आई मला उठवते आणि आज माझी आई कुठे? आई ए आई, अंगणामध्ये सुद्धा माझी आई नाही. आई कुठेस ग? आई 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 म्हणत म्हणत मागच्या रूम मध्ये गेली महाराज. आणि त्या आईला हलवू लागली, ए आई का ग तुला समोरच्या रूम मध्ये जागा नव्हती,
आई तुम्हाला सांगायचंच ना ग, मी झोपले असते. ए आई एकदाच उठ ना ग. पण महाराज ती आई आता या जगामध्ये राहिली नव्हती. ए आई एकदाच उठ ना ग. आई तुला माझे बाबा खूप त्रास देतात का ग? आई मी त्यांना सांगल की बाबा तुम्ही आईला त्रास न द्यायचा. तुम्ही जर त्रास दिला ना तर आम्ही हे घर सोडून जाऊ. पण आई एकदाच उठ ना ग. आई एकदाच उठ ना ग. आणि म्हणू लागली, सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. तुझे दार सोडून मी जाऊ कुठं ग. सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. माझ्या जीवीचा जिव्हाळा गेला सोडूनी आम्हाला. एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा. आज विझला मायेचा दिवा. सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. आई तुझा ग मी चले करू. रानावनात आई मीच को करू. आई तुझा ग मी चले करू. रानावनात आई मीच को करू. तुझे दार सोडून मी जाऊ कुठं ग. सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. सांग आई सांग, तुला शोधू मी कुठं ग. असा कार पांडुरंगा कोपला म्हावर. माया ममतेचा आठविला सागर. असा कार पांडुरंगा कोपला म्हावर. माया ममतेचा आठविला सागर. तिच्या विना जन्म, तिच्या विना जन्म वाटे रे सुना. आज विझला मायेचा दिवा. आज विझला मायेचा दिवा. ए आई एकदाच उठ ना ग. आई आई म्हणून ती मुलगी आवाज देऊ लागली महाराज. तिची आई एकदा गेलेली वापस आली का हो? नाही आली. नंतर तुम्ही त्या फोटोकडे बघून कितीही रडा. ए आई एकदाच ये ना ग. ए आई एकदाच ये ना ग. आई तुम्हाला विसरली का ग? मला भूक लागली ना ग आई. मी जेव्हा लहानपणी जेवत नसत तेव्हा तू यायचीस आणि म्हणायचीस बाळा जेवण कर. मी जेवतच नव्हतो पण तू माझ्या माग माग यायचीस आणि म्हणायचीस बाळा एवढा घास खा बरं. बाळा हे घास चिवचा, हे घास काऊचा. आणि आई आता काय झालं ग? आई मी मोठं झालो म्हणून तुम्हाला
विसरून गेलीस का ग? ए आई, फक्त एकदाच वापस ये. आई, मी तुला परत कधीच त्रास देणार नाही ग. पण नंतर ती आई वापस येते का हो फोटो मधली? कधीच येत नसते महाराज. डोंगरात गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, डोंगरात गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, पण मातीत गेलेले आई वडील तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाहीत महाराज. म्हणून तुमच्या सगळ्यांना विनंती, जोपर्यंत तुमचे आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंतच सेवा करा. एकदा गेल्याच्या नंतर होतो तो फक्त भास. नंतर तुमची आई आणि नंतर तुमचे वडील वापस येत नसतात. दो कौन सी चीज है जो बाजार में नहीं मिलती, दो कौन सी चीज है जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप कभी नहीं मिलते, लेकिन माँ बाप कभी नहीं मिलते. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत मिळेल. आई मिळेल पण आईचं प्रेम मिळणार नाही, बाप मिळेल पण बापाचं प्रेम मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत तुमचे आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत सेवा करा. एकदा गेल्याच्या नंतर होतो तो फक्त भास. असो, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण